नमस्कार. तरुण भारत संवादसाठी मी सदाशिव अंबोसे, कागल तालुका प्रतिनिधी, कागलहून. आज सोमवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये जिल्हा परिषदेच्या 6च्या 6 जागा या मंत्री हसनसाहेब मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या महायुतीला मिळाल्या आहेत. तर कागल पंचायत समितीच्या एकूण 12 जागापैकी 11 जागा या महायुतीला मिळालेल्या आहेत. मंडली गटाला केवळ बोरोडे पंचायत समितीची एकच जागा मिळाली असून त्यांचा सर्व या निवडणुकीमध्ये धुव्वा उडालेला आहे. कागल तालुक्यातील महायुतीने चांगलं घवघवीत यश या निवडणुकीत मिळवलेलं पाहायला मिळालं. यामध्ये काही हाय व्होल्टेज लढतीसुद्धा पाहायला मिळाल्या आहेत. यामध्ये बोरोडे मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं होतं. त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या शोभा फराकटे यांनी शिवसेनेच्या शीतल फराकटे यांच्यावर बहुमताने दणदणीत विजय मिळवलेला आहे. त्याचबरोबर सेनापती कापशी येथेही राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत यांनी शिवसेनेच्या अश्विनी कोळी यांच्यावर 4000 अधिक मतांनी विजय मिळवलेला आहे. याबरोबरच नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवानी भोसले या विजयी झाल्या असून त्यांनी शिवसेनेच्या भारती कुराडे यांच्यावर विजय मिळवलेला आहे. त्या सलग दुसऱ्यांदा या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत. त्याचबरोबर कागल गटामध्ये माकवे हा नव्याने गट तयार झाला असून या गटामध्ये सुद्धा चांगली लढत पाहायला मिळाली. येथे भाजपचे काकासाहेब सावडकर यांनी शिवसेनेच्या शिवानंद माळी यांच्यावर विजय मिळवलेला आहे. सर्वात जास्त आणि चांगलं मताधिक्य ज्यांना मिळालं त्या सिद्धनेरली मतदारसंघातून सुयशा घाटगे या जवळपास 7500 मताधिक्य घेऊन विजयी झालेले आहेत. त्यांनी कोमल बुवा यांचा पराभव केलेला आहे. कागलच्या पूर्वेकडील भागामध्ये कसबा सांगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ कांबळे या विजयी झालेल्या आहेत. त्यांचासुद्धा चांगल्या मतांनी विजय झालेला आहे. याबरोबरच पंचायत समितीच्या 12 गणातून केवळ एकच जागा शिवसेनेला मिळालेली आहे. ती म्हणजे बालाजी फराकटे यांनी 400 अधिक मतांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे संभाजी फराकटे यांच्यावर विजय मिळवलेला आहे. बालाजी फराकटे यांनी या महायुतीच्या समोर आपलं तगडं आव्हान उभे करून वावटळात दिवा लावलेला आहे. अशीच त्यांचीही प्रतिक्रिया या ठिकाणी मिळालेली आहे. कागल तालुक्यातील एकूण चित्र पाहता 6 जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीकडे सर्व जागा मताधिक्याने गेलेल्या आहेत. तर पंचायत समिती 12 गणामध्ये केवळ एक जागा शिवसेनेला तर 11 जागा या महायुतीकडे गेलेल्या आहेत. धन्यवाद.